अखेर 13 दिवसांच्या झुंजीनंतर कुख्यात गुंड सागर मोहोळकरचा पुण्यातील ससूनमध्ये अंत झालाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणाला आता मोठं वळण मिळालेलं आहे। गेल्या 13 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणारा कुख्यात गुंड सागर उर्फ पैलवान मोहोळकर याचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झालाय। पुण्यातील ससून रुग्णालयात त्यानं अखेरचा श्वास घेतलाय। 4 मार्च रोजी जामखेड शहरात भर दिवसा सागर मोहोळकरवर प्राणघातक हल्ला झालेला होता। दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर बेछूट गोळीबार केला। या थरारक हल्ल्यात मोहोळकरला एकूण 6 गोळ्या लागलेल्या होत्या। प्राथमिक तपासात पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या टोळीतील सदस्यांनी हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। या जीवघेण्या हल्ल्यानंतर त्याला तातडीने जामखेड आणि त्यानंतर अहिल्यानगरला हलवण्यात आलेलं होतं। मात्र प्रकृती चिंताजनक असल्यानं पुढील उपचारासाठी त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून 2 गोळ्या काढलेल्या होत्या, मात्र 4 गोळ्या त्याच्या शरीरातच अडकलेल्या होत्या। यानंतर त्याची प्रकृती खालावली आणि त्याची प्राणज्योत आता मालवलेली आहे। मोहोळकरची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने मोठी शस्त्रक्रिया करणे डॉक्टरांसाठी आव्हानात्मक होतं। रक्तदाबातील सातत्याने होणारे चढ उतार आणि अंतर्गत अवयवांना झालेली गंभीर दुखापत यामुळे त्याची प्रकृती खालावत गेली होती। अखेर 13व्या दिवशी उपचारांना प्रतिसाद देणं बंद झाल्याने त्याचा मृत्यू झालाय। या हत्याकांडानं जामखेडसह गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडालेली आहे। पोलिसांनी यापूर्वीच 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला होता। मात्र आता मोहोळकरच्या मृत्यूनंतर या प्रकरणात कलम 302 नुसार वाढीव कारवाई केली जाणार आहे। जामखेड परिसरात टोळी युद्ध आणि वर्चस्वाच्या संघर्षातून होणाऱ्या या हिंसक घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय।